ही गोष्ट असा गणेश आणि मंगेश ह्या दोन मित्रांची, जे पुण्यावरसून विजयदुर्गात आपल्या गावाकडे येऊक निघाले होते. पण प्रवासात त्यांच्यासोबत असा काही घडला जा ऐकान तुम्ही हातरून जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण पहिल्यांदाच आउटडोर शूटिंग केलं. तुम्ही भाग बघू शकतास. पूर्णपणे ओसाड असो परिसर, वडाचं झाड आणि रात्रीच्या काळोखात मी आज गोष्ट सांगणार असं. आता या गोष्टीत काय घडला तर मी तुमका सविस्तर सांगतोय. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच येला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. तर ह्यो सगळो प्रकार गणेश यांनी आपल्याक पाठवल्याने असा. गणेशसोबत असो काय प्रकार घडलो जो आज मी तुमका सांगणार असा. आता गणेश ही गोष्ट सांगता असं इमॅजिन करा आणि ही गोष्ट ऐका. नमस्कार, माझं नाव गणेश. माझं नुकताच शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी कामाच्या शोधात होतो आहे. गावाकडे जास्त काम नसल्यामुळे छोटी मोठीच कामं करूची लागायची. पण त्याका चांगलं पैसो नाही होतं. चांगलं काम नसलं तर कोण चांगली मुलगी देणार नाही, ज्यामुळे घरचे माका नेहमी म्हणायचे की काहीतरी चांगलं काम कर तरच तुझं पुढे काहीतरी भला होईल. म्हणून मी चांगल्या कामाच्या शोधात होतो आहे. माझं मित्रसुद्धा माझ्याच गावात राहायचो, ज्याचं नाव होतं मंगेश. तर आम्ही दोघवले कामाच्या शोधात होतो, पण काम काही मिळत नाही होता. तेवढ्यात माझ्या काकाचं फोन इलो. तो पुण्यात एका ठिकाणी काम करायचो. तर तिने आमका सांगितल्यान की तुमका काम होया तर मी देतोय, पण तुम्ही पुण्यात यावा. घरचे लगेचच तयार झाले, कारण गावात तसं कामत नाही होतं. शेवटी मी आणि मंगेश आम्ही दोघोले पुण्यात निघून गेलो. काकाच्या ओळखीवरच एक कंपनी होती. तिने आमका त्या कंपनीत कामाक घेतल्याने आम्ही दोघोले खूप खुश होतो. आमचं कुटुंबसुद्धा खूप आनंदी होता. मग त्यानंतर आम्ही थंय कामाक लागलो. सगळं काही एकदम चांगला व्यवस्थित चालू होतं. आम्ही आता मार्गाक लागलो होतो. बघता बघता आमचो पहिलो पगार झालो. महिन्याच्या शेवटी कंपनीच्या मालकान आमका पहिलो पगार दिल्यान. ह्यो पगार आमच्यासाठी इतकं मोठं होतं की याआधी असं कधीच झालं नाही होतं, ज्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो. त्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण या आपल्या घरच्यांका सांगायचं. आणि त्यानंतर आम्ही लगेचच प्लॅन केलं की गावाकडे जायचं आणि त्यांना आपल्या पहिल्या पगाराची आनंदाची बातमी द्यायची. तसे मग आम्ही घराकडे जायचं ठरवलं. तेव्हा माझ्याकडे बाईक होती. आम्ही बाईकनेच विजयदुर्गात जायचं ठरवलं होतं. रात्रीची वेळ होती. आम्ही दोघेजण गाडी काढून निघालो. आमका दोघांका अजिबात हासबास नाही होतं की आमच्यासोबत पुढे जाऊन असं काही घडात. जाता जाता वाटेत आम्ही एका चायनीजच्या दुकानावर थांबलो. रात्रीचं सगळं प्रवास करूचं होतं, पण त्याआधी आम्ही जेवचा म्हणून एका चायनीजच्या दुकानात थांबलो आणि थंय आम्ही मस्तपैकी चायनीज खालो. पण ऑर्डर करताना आमच्याकडसून चुकान जास्तीची ऑर्डर झाली, ज्यामुळे शेवटी आमचे लॉलीपॉप खूप महागात पडले. तसं मंगेश म्हणालो की ठीक आहे, वाटेत काहीतरी आपण खाऊया. म्हणून मग आम्ही ते पार्सल घेतलं आणि त्यानंतर आमचं प्रवास पुढचं सुरू झालं. आमका अजिबात माहिती नाही होतं की हे तेलकट पदार्थ, हे मांसाहारी पदार्थ प्रवासात घेऊन जाणं आमका पुढे जाऊन इतक्या महागात पडत. बघता बघता आम्ही त्या चायनीजच्या कॉर्नरमधून बाहेर पडलो आणि सरळ गावाकडे येऊक निघालो. साधारण रात्रीचे 11 वाजतील होते आणि आम्ही त्या हायवेन सरळ गावाकडे जात होतो. वाटेत तशी थोडीफार वाहनं होती, पण एवढी पण नाही की आपल्या मागोमाग कोणतरी चलात. एखाद्या गाडीक ओव्हरटेक करून पुढे गेला की मग वाटेत तसं कोण गावायचं नाही. पण आम्ही दोघजण असल्यामुळे एवढी काही भीती नाही होती. बघता बघता आमचं अर्धो प्रवास पार पडलो. रात्रीचे साधारण 1 वाजतील, ज्यामुळे वाहनांची संख्या कमी झालेली. आणि त्या दरम्यान आमच्यासोबत एक असो काय प्रकार घडलो, ज्या प्रकारापासूनच ह्या सगळ्या घडाक सुरुवात झाली. तर झाला असा, रस्त्यातून चालत असताना आमका रस्त्याच्या मधोमध असा आडवा काहीतरी दगडाची लाईन घातलेली दिसली
आणि बोर्ड लिहिलेला होता की रस्त्याचं काम चालू असा, ज्यामुळे तुमका दुसऱ्या पर्यायी मार्गान जावचं लागतला. म्हणून मग आम्ही दुसरो पर्यायी मार्ग शोधूक लागलो. तेवढ्यात आमका बाजूक एक मातयेचो रस्तो जाताना दिसलो. आमका माहिती नाही होता की हो रस्तो खंय जाता आणि खंय जाऊन भेटता, पण मुख्य रस्त्याच्याच आडवा असा बोर्ड लिहिलेला असल्यामुळे आमका नाईलाजान त्या रस्त्यान वळायचा लागला. तसे मग आम्ही त्या रस्त्यानं आशिरलो. मुख्य रस्तो सोडून आम्ही आता आतमध्ये गेलो होतो. तेव्हा आमची अशी चर्चा चालू होती की आजकाल रस्ता सुधारीकरणचं काम चालू असा, ज्यामुळे कदाचित असं रातचं काम करूसाठी रस्तो थांबवतात, कारण दिवसाची वाहनं जास्त असल्यामुळे रस्तो थांबवूक येत नाही, म्हणून कदाचित रात्रीचो रस्तो अडवल्याने असात, असो काहीसो विचार करून आम्ही त्या रस्त्यानं आतमध्ये जाऊक लागलो. तो रस्तो एकदम विचित्र होतो, एकदम खडबडीत आणि आजूबाजूक घनदाट झाडी होती. असा वाटत नाही की हो रस्तो पर्यायी रस्तो असात. आम्ही आपले त्या रस्त्यानं पुढे निघालो. आमच्या दोघांच्या ध्यानी मनीव नाही होता की पुढे जाऊन असं काय घडात. पुढे गेल्यानंतर अचानक आमका रस्त्याच्या कडेसून काहीतरी धावताना दिसला. तसे आम्ही पटकन त्या दिशेने बघूक लागलो. पहिल्यांदा आमका समजलंच नाही की ता काय हा. जशी आमची गाडीची हेडलाईट त्याच्यावर पडता तसं आमका समजला की तो एक जंगली ससो होतो. याआधी आम्ही ससे फक्त पिंजऱ्यात बघितलेलं, पण ते पाळीव असं जंगली ससो आम्ही कधीच बघूक नाही. त्यावेळी मंगेश माका पटकन म्हणाक लागलो, अरे गणेश, तुका माहिती नाही, असं रातचं ससो दिसलेलं बरं नसता. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की ससो असता म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी विचित्र शक्ती असाक शकता. पण मी तेव्हा त्याका म्हणालोय, अरे काय या तू बोलतं, ससो म्हणजे एक जंगली प्राणी, तो कधी येऊ शकता. पण त्या सशात काहीतरी वेगळा होता, कारण तो असं गाडीच्या समोर इलो आणि रस्त्याच्या बरोबर मध्ये येऊन थांबलो आणि आमची गाडी दिसताच तो न पळता एका ठिकाणी थांबान होतो. आम्ही गाडीचं हॉर्न मारलो तरी देखील तो पळाक राजी नाही. तेव्हाच माझ्या मनात थोडी शंका इली होती की हो काहीतरी वेगळं प्रकार. पण तेव्हा आम्ही एवढं काही लक्ष देऊक नाही. आम्ही थैसून त्याच्या बाजूसून गाडी पुढे नेलो आणि पुढे जाऊक निघालो. इथपर्यंत सगळा काही व्यवस्थित होता. पण त्याच्यानंतर पुढे गेल्यावर लगेचच गाडीचं मागचं टायर लटपटाक लागलो. माका पहिल्यांदा असं वाटलं की टायर पंक्चर झालेलो हा, त्यामुळे आता काय खरा नाही, कारण एवढ्या रात्री आणि या मातीच्या जंगली रस्त्यात खंयचो मेकॅनिकल गावतलो. आता आमचं काय खरा नाही. मी घाबरलोय आणि गाडी थांबवलोय. तसं मागे बसलेलो मंगेश माका विचारूक लागलो, अरे का आला. तसं मी तेका म्हणालोय, अरे टायर पंक्चर झालो वाटता. तो घाबरलो आणि पटकन गाडीसून खाली उतरलो. खाली उतरान आम्ही मागे वळून बघूक लागलो. मागे बघतो तर देवाच्या कृपेन टायर काय पंक्चर झालो नाही होतो. कदाचित मातीचा रस्तो असल्यामुळे टायर थोडं हलाक लागलेलो. जेव्हा आम्ही दोन्हीला टायर बघितलं तेव्हा आमचे थोडं जीवात जीविलो, कारण टायर हे पंक्चर नाही झालेलो. मग आम्ही म्हटलो की मरांदे, आता आपण जाऊया, ह्या रस्त्यावर जास्त थांबलेला बरोबर नाही. आतापर्यंत हे दोनच प्रकार घडलेले, पण ते एवढे काय भयानक नाही. तेवढ्यात मंगेश माका म्हणालो की माका जरा लघवीक झाला. तेव्हा माझ्या डोक्यात असा चिला होता की एकतर ह्यो रस्तो बरो नया आणि तुका असा आता मधीत लगीक कसा आला. पण तेका अचानकच जोरात मुताक झाला होता, ज्यामुळे त्याने म्हटल्यान की माका लगेच जाऊन येऊन दे. मग आता त्याने असं म्हटल्यामुळे मी काय तेका अडवक नाही. मी माझ्या खिशातलं मोबाईल काढलं आणि तेका म्हणाले, जा पटकन जाऊन ये आणि जास्त लांब जाऊ नको. तो म्हणालो, थांब मी बाजूकच जाऊन येत आहे. तसं पूर्ण सुनसान भाग, ज्यामुळे कोणचे गाड्या बिड्या नाही होते, पूर्ण अंधार, ज्यामुळे तो गाडीच्याच मागे गेलो आणि लघवी करूक लागलो. आणि मी जसं मोबाईल बाहेर काढल्याच होतं तेवढ्यात माका पटकन मंगेशचाच आवाज मागसून ऐका केलो, ए गण्या चल. झाला माझा. मी मोबाईलात दंग होतोय. माका समजलात नाही की इतक्या लवकर जाऊन कसो काय इलो. माका वाटलं इलो असत, पण एवढा मुताक झालेल्या माणसाक एवढा जलद येणं शक्यत नाही. मी आपलं बसलोय आणि गाडी चालू केलंय आणि बसल्या बसल्याच मनाक लागलंय, अरे मंगेश एवढ्या लवकर कसो काय इलं. पण तो त्यावर कायच बोलाक तयार नाही. मी परत एकदा विचारलंय, मंगेश झाला कसा तुझ्या एवढ्या लवकर, कारण इतक्या लगेच कोण लघवी करून येणं शक्यत नाही होता, कारण तो आत्ताच गेलेलो आणि दुसऱ्या क्षणात परत इलेलो. मी आपलं त्याका प्रश्न विचारत होतोय, पण तो मागसून कायच बोला नाही.
काही वेळ झालो मी जशी गाडी चालू करतोय आणि पुढे जाऊक निघतोय तेवढ्यात मंगेश पळत पळत मागसून इलो आणि माका म्हणालो, अरे खंय चाललं, माका सोडून जायत होतं. तेका असं मागसून पळत येताना बघून मी तेका म्हणालोय, हे बाबा तू आताच इलं होतं ना आणि गाडीवर सुद्धा बसलेलं, मग असं काय बोलतं. कारण तेव्हा माका स्पष्ट अशी जाणीव झाली होती की कोणतरी माझ्या गाडीच्या मागे येऊन बसला. कोणतरी म्हणण्यापेक्षा मंगेश, कारण त्याचंच आवाज इलं होतं. अरे गण्या मी इलंय, चल जाऊया असं म्हणान तो माझ्या गाडीच्या मागे बसलो. मी तेका जेव्हा ही गोष्ट सांगितलंय तेव्हा तेका खराच वाटा नाही. तो माझ्यावर विश्वास ठेवकच तयार नाही होतो. तेका मी किती काय काय करून सांगलंय, अरे नाही तुझं आवाज इलो होतो माका ऐकाक, पण तिने माझं कायच ऐकाक नाही. शेवटी मग तो माझ्या मागे बसलो आणि तिने म्हटलं चल आपण जाऊया पुढे. तो जो काय प्रकार घडलेलो तेव्हा माझी इतकी तणतणलेली की कायच विचारू नको. मी खूप घाबरलो होतो कारण तो माझ्या जीवनातलं सगळ्यात भयंकर क्षण होतो. त्यानंतर आम्ही पुढे तर निघालो, पण रवान माका तीच गोष्ट सतत आठवत होती की हो कसो काय प्रकार घडाक शकता. तो मंगेशचाच आवाज होतो आणि कोणतरी माझ्या गाडीवर बसला होता. सतत तोच विचार करत करत मी आपलं तसून पुढे गाडी चालवत होतं. मंगेश मागे बसलेलो आणि त्यानंतर पुढे जा काय घडलं ता बघून तर माझी अजूनच फाटली. कारण चलता चलता माका रस्त्याच्या कडेक एक बोर्ड दिसलो. तो वनविभागाचं होतं. ते स्पष्ट बोर्डावर लिहिलेला होता, या रस्त्यावर जरा सावधान, जंगली प्राण्यांची भीती आहे असा लिहिलेला होता. मी एवढं काही लक्ष देऊक नाही कारण पर्यायी मार्ग असा, म्हणजे एवढं काय बोर्ड हा म्हणजे प्राणी वगैरे नसतील, पण माझ्या थोड्या मनात भीती इली होती. तरीसुद्धा मी सावधरित्या गाडी चालवत होतोय. थैसून साधारण 1-1.5 किलोमीटर आम्ही पार केलं असू, पण तरी देखील तो रस्तो काय संपत नाही होतो. संपूर्ण मातीचं आणि ओबडधोबड रस्तो. आम्ही म्हटलो की पर्यायी मार्ग हा की काही भलतीकडे घेऊन जाणारो मार्ग हा. मी मंगेश का सतत विचारत होतोय की अरे बाबा हे रस्तो कधी संपतलो, आपण बरोबर रस्ते खाऊ की नाही. पण त्या मुख्य हायवेवर तर स्पष्टपणे बोर्ड लिहिलेला होता की रस्त्याचं काम चालू हा, पर्यायी मार्गांचा हवा. त्यामुळे आम्ही म्हटलो की हेच असतलो. असंच विचार करून आम्ही पुढे पुढे जायत होतो. साधारण 2-1 किलोमीटर पुढे गेल्यावर मग आता परत बोर्ड दिसला वनविभागाचा, ज्यावर लिहिलेला होता प्राण्यांपासून धोको असा, गाडी सावधानी चालवा. तर हा बोर्ड परत बघून माका जरा झटकच बसलो. मंगेशचं काय एवढं लक्ष नाही कारण तो मागे बसलेलो. मी स्वतः गाडी चालवत होतोय, ज्यामुळे माझी नजर त्या बोर्डावर पडली. त्या क्षणी मी मंगेश का सुद्धा म्हणालोय, अरे ह्या बोर्ड मगाशीच मी बघितलं होतं. मंगेश म्हणालो की कदाचित हे दुसरा बोर्ड असात. माका तेव्हा असाच वाटला की हा दुसरा बोर्ड असतला, ज्यामुळे मी काय एवढं लक्ष दिलं नाही. मग त्यानंतर आम्ही थैसून पुढे जाऊक निघालो. पुढे गेल्यानंतर जरा 1-1.5 किलोमीटर पार झाला असात. अजून तो रस्तो काही संपक नाही होतो आणि तेवढ्यात माका आता बोर्ड परत दिसला, प्राण्यांपासून सावधान. ह्यावेळे मंगेशने सुद्धा त्या बोर्ड बघितल्यान दोघवले. आम्ही चाट पडलो कारण असं कसं काय शक्य हा, रस्तो संपत नाही होतो आणि तो बोर्ड आता 3ऱ्या वेळा आमका दिसलेलो. असा होणं तर शक्यच नाही. आमका तेव्हाच कळान चुकलं की आम्ही चूक केलं, ह्या रस्त्यान येतात नाही होता. आम्ही दोघोले घाबरलो. आता इतकं अंतर पार केल्यानंतर परत मागे फिरणंसुद्धा आमका चुकीचं वाटत होता. कारण इतक्या पुढे इल्यार परत मागे जाऊन तो रस्तो तर बंद हा, मग जायचा खैसून. पर्यायीच मार्ग ह्यो असा, त्यामुळे ह्याच मार्गाने जावचं लागतला. असं काहीसं विचार करून आम्ही तसून पुढे निघालो. आणि त्यानंतर आमच्यासोबत वाटेत जा काय घडला त्या बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी तुमका सांगितलं होतं की येताना वाटेत आम्ही चायनीज खाल्लं होतं आणि त्यातले काही लॉलीपॉप आम्ही पार्सल घेतलेलं. ह्या सगळ्या प्रकारात आम्ही तर विसरूनच गेलो होतो की आमच्याकडे लॉलीपॉपसुद्धा असत. आम्ही तेव्हा असा मनान घेतलेलं की वाटेत काहीतरी थांबून आपण ते खाऊया, पण ते आमच्या डोक्यातच रवला नाही. आणि त्या क्षणी अक्षरशःचे लॉलीपॉपची पिशवी होती ती तिने मांडीवर ठेवलेल्यान आणि आम्ही तसेच पुढे पुढे चलत होतो. तेवढ्यात वाटेत त्या पिशवीत काहीतरी हालचाल होऊ लागली. तेव्हा मंगेशचं पहिलं लक्ष गेलं की पिशवीत काहीतरी हलता. ते का पहिल्यांदा वाटलं की वाऱ्यान फरफरता की काय, म्हणून त्याने एवढं लक्ष देऊक नाही. नंतर तर ती पिशवी खूपच हालचाल करूक लागली.
मंगेश घाबरलो आणि माका म्हणालो, अरे गण्या, हे गण्या, ही पिशवी बघ कशी हलता. माका पहिल्यांदा वाटलं की वाऱ्यानंच हलता, म्हणून मी काय गाडी थांबवक नाही. पण त्यानंतर मंगेश खूपच आरडाक लागलो, ज्यामुळे माका गाडी थांबवचीच लागली. जेव्हा आम्ही गाडी थांबवलं तर तेव्हा अक्षरशः त्या लॉलीपॉपच्या पिशेत कोणतरी हात घातले ना, आणि तो हातान काहीतरी हलवता, लॉलीपॉप हडेतडे फिरवता, असं स्पष्ट अनुभव आम्ही त्या रात्री घेतलो. तर हा सगळा बघून आम्ही इतके घाबरलो की ती अक्षरशः पिशवीच आम्ही बाजूक भिरकवून दिलं आणि थंयसून गाडी सुसाट पळवलं. थंय नक्कीच काहीतरी भयंकर होतं आणि त्या दिवशी आम्ही त्या सगळ्या चक्रात अडकलेलो. त्यानंतर आम्ही थंयसून धूम ठोकून पळान लागलो. पळान इतके जोरात गेलो की वाटेत आम्ही खळ्यात थांबाक नाही. मनोमन सतत देवाचं धावो करत होतो, देवा वाचव, देवा वाचव, आमच्याकडसून चूक झाली, आमका काय पुढे संकट आता असात तर वाचव, असं म्हणतच आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो. आणि त्यानंतर अखेरीस तो रस्तो संपलो आणि मुख्य रस्त्याक आम्ही लागलो. कदाचित थंय जा काय होता तर आता आमच्याकडे असलेल्या मांसाहारी पदार्थाच्या वासा केलेला. त्यावेळी आमका कळान चुकलं की आधीची लोक म्हणायची की अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवासात मांसाहारी पदार्थ घेऊन जायचे नसतात. आमका तेव्हा वाटलेला की त्या चलताना बिलताना असतात, गाडीवर कशाची भीती आहे. पण त्या दिवशी खरोखर गाडीवर असताना सुद्धा आमच्यासोबत तो प्रकार घडलो. थंयसून आम्ही पूर्ण घामाव घुमवून कसे बसे मुख्य रस्त्याक लागलो आणि त्यानंतर वाटेत खयत थांबाक नाही. सकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही गावाकडे येऊन पोचलो. पण ह्यो घडलेलो प्रकार आम्ही घराकडे काय सांगाक नाही, कारण ह्या जर घरच्यांका कळालं असतं तर ते काय आमका सोडणार नाही होते. एकतर एवढ्या रात्री इलं यात त्यांका आवडला नाही होता, त्यामुळे आम्ही कायच बोलाक नाही. आणि मग त्यानंतर आम्ही जाऊन घराकडे झोपलो. तो दिवस तर निघून गेलो, पण त्यानंतर जेव्हा रात्र झाली तेव्हा माझ्यासोबत एक प्रकार घडलो. तो प्रकार असं होतो की रात्री झोपलेलो असताना माका परत ताच दृश्य दिसला की मी गाडीवरसून चाललो आहे आणि ह्या वेळेस माझ्या मागे मंगेश नसन एक विकृत आकृती गाडीच्या मागे बसली आणि ती मागच्या ज्या पिशेतले लॉलीपॉप ठेवलेले आहेत ती अशी दाताने टरा चावून खाता. पण ती आकृती दिसाक इतकी भयंकर होती की अक्षरशः माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले. आणि त्यानंतर त्या आकृतीन गाचकन मागसून माझं गळो धरल्यान आणि मी इतकं घाबरलो आहे की माझी गाडी सरळ बाजूच्या जंगलात जाऊन पडली आणि मी जागीच ठार झालो आहे. इतका भयंकर स्वप्न माका त्या दिवशी पडला. आणि ह्या तर काय नाही, ह्या असं असत की कदाचित हे सगळं प्रकार घडल्यामुळे स्वप्न पडलं असत असं मी विचार तेव्हा केलं आहे. पण नंतर सकाळ जेव्हा झाली तेव्हा मंगेशचं माका फोन इलो आणि जा स्वप्न माका पडला होता अगदी जशाच्या तसा स्वप्न मंगेश का सुद्धा त्या रात्री पडलेला. आणि ही तर साधीसुधी गोष्ट नाही होती, ही एक भयंकर आणि झोप उडवून टाकणारी गोष्ट होती. आमका वाटलेलं का आम्ही सुटलो, पण तसं अजिबात प्रकार नाही होतो. ती स्वप्न पडल्यानंतर आमची हवा एकदमच टाईट झालेली, काय करूचं समजत नाही होता. पण तरी देखील आम्ही घरच्यांका ह्याबाबत कायच सांगाक नाही. तो दिवससुद्धा पुढे सरकान गेलो आणि त्या दिवशी सकाळी दोघांका ताप इलेलो. ह्यो एक अजून एक भयंकर प्रकार होतो. आम्ही म्हटलं की आता आमचं काय खरं नाही, पण तरीसुद्धा आम्ही या कोणाकच सांगाक नाही. तिसऱ्या दिवशी रात्री सेम तसाच झाला. तसा स्वप्न, ती विकृत आकृती आमचं मागसून गळो धरता आणि एक अपघात होऊन आम्ही मरतो असं परत दिसला. 2दा-3दा ह्यो प्रकार घडाक लागल्यामुळे आमका कळान चुकलं की आम्ही खूप मोठी चूक केलं आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाय करू गयो. म्हणून मग मी आणि मंगेशने दोघांनी निर्णय घेतला की आपण घरच्यांका सांगायचा, कारण आमका ह्याबाबत कायच कल्पना नाही होती की ह्या सगळ्यात सामोरं कसं जायचं, याच्यासून बाहेर कसं पडायचं. घरच्यांका थोडंफार अनुभव होतो, त्यामुळे आम्ही हिंमत करून ह्या सगळ्या प्रकाराबाबत घरच्यांका सांगितलं. जेव्हा घरच्यांनी ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा ते चांगलेच हादरान गेले. तिने आमका ताबडतोब गावच्या एका पुजाऱ्यांकडे नेल्याने. ते पुजारी बाहेरचं वगैरे काय बघायचे नाही, पण असं काय असत तर याच्यासून बाहेर पडायसाठी थोडीफार मदत करायचे. जेव्हा ते आमका थंय घेऊन गेले तेव्हा त्या पुजाऱ्यांनी सांगितल्याने की यांच्यासोबत वाटेत असो काय एक प्रकार घडलो, ज्या प्रकारामुळेच हे सगळे प्रकार घडतात. मग तिने आमका विचारल्याने की तुम्ही खंय गेला होतास आणि खयच्या रस्त्याने इलास. तेव्हा आम्ही तो सगळं प्रकार त्या पुजाऱ्यांका सांगितलं
तेव्हा ते पुजारी म्हणाले, तुम्ही ज्या रस्त्याने नेला होतास तो रस्तो साधो रस्तो नाही होतो. थंय तुमका जाणून बुजून त्यांनी थंय वळवलेला होता. तुमका खोटा वाटत असत तर त्या रस्त्याने परत जाऊन बघा. थंय कसलाच रस्त्याचं काम चालू नाही होता. तुमका थंय नेऊसाठी थंयच्या आत्म्यान ता सगळा घडवून आणलेला होता. तो एक भास होतो जो तुमका दिसलो आणि त्या भासात तुम्ही अडकत गेलास. रात्रीचो प्रवास करत असताना असे प्रकार बऱ्याचदा घडतात ज्यामुळे सावधानीन रात्रीचो प्रवास करूचो असता. ता सगळं ऐकून आम्ही घाबरलो. आमका खराच वाटत नाही होता. पण मग त्या पुजाऱ्यांनी आमच्यापासून काय काय तर केल्याने एका माणसाकडे जाऊक सांगितल्याने तो असा सगळा काही बघायचो, डोक्यापासून उतार वगैरे काढायचो. मग त्या माणसान आमच्यापासून सगळा उतार वगैरे काढल्यान आणि मग आमका थोडा बरा वाटाक लागला. आणि त्यासोबतच त्या माणसान असा एक कृत्य करूक सांगल्या नव्हता जो आता मी तुमका गोष्टी सांगाक शकत नाही कारण ह्या बरोबर नाही. पण तो माणूस जो बोललो होतो आणि ते पुजारी सांगत होते ते एकदम खरा होता. कारण जेव्हा आम्ही परत जायत होतो तेव्हा वाटेत त्या ठिकाणी कसल्याच रस्त्याचं काम वगैरे चालू असत असं कायच दिसाक नाही. रस्तो एकदम व्यवस्थित होतो. साधारण 7-8 दिवस झाले असतील. रस्त्याचं काम हे 7-8 दिवसात होत नाही. काही ना काही खडी वगैरे पडलेलीही दिसता पण ते असं कायच नाही होतं. आणि तो जो रस्तो आतमध्ये जायत होतो तो काहीतरी भलतीकडेच जाणार होतो. आमका त्या रात्री भूताटकी तर गावलीच, चको लागलो आणि त्या सगळा खूप महागात पडणार होता. पण नशिबान त्या पुजाऱ्यांनी आणि त्या दुसऱ्या माणसान ज्याने आमच्यापासून उतरण वगैरे काढल्यान आणि त्या ठिकाणी जाऊन काय त्या ठेवक वगैरे सांगितल्यान त्या सगळा केल्यानंतर कदाचित आमच्या मागे जा का इला होता त्या निघान गेला. कारण नंतर आमका परत तसंच परत कधीच त्रास झालो नाही. पण तो जो अनुभव होतो ती रात्र होती ज्या रात्री तो सगळं अनुभव आम्ही घेतलेलो. तो प्रसंग, तो वेळ, तो क्षण आम्ही कधीच विसराक शकत नाही. आमच्या दोघांच्या आयुष्यात एकच प्रसंग घडलेलो पण तो इतको भयंकर होतो की आम्ही दोघवले त्या प्रसंगानंतर बरीच रात्रभर झोपाक नाही. पण अजूनपर्यंत ता म्हाका आठवला तरी अंगार शहारे येतात. इतको तो भयंकर अनुभव होतो. म्हणून मित्रांनो, जुनी लोक म्हणायची की रात्रीच्या वेळी शक्यतो असं मांसाहारी पदार्थ, तेलकट पदार्थ घेऊन जाऊचे नसतात. त्यामागचं कारण कदाचित तुम्ही सुखरूप घराकडे जाशाल पण कधीकधी हे मांसाहारी पदार्थ किंवा असे तेलकट पदार्थ तुम्ही घेऊन जर जायत असाल तरी बाजूची भयानक आत्मे किंवा अमानवी शक्ती आपल्याकडे खेचली जातात. आणि एकदा का ती आपल्या वाट्या केली की आपल्या हे असे अनुभव इल्याशिवाय राहत नाही. आम्ही त्या रात्री व्हायसाठी वाचलो पण हे अनुभव मी कधीच विसरक शकत नाही. तर असो काहीसो गणेश याच्यासोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसो होतो आपलं पहिलो आउटडोअरवरचो ह्यो अनुभव. जो तुमका कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असे जर अनुभव तुमका जास्तीत जास्त ऐकायचे असतील तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की लिहा की तुमका असे ह्या भयानक ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी अनुभव सांगूक मिळालं तर कसा वाटला. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुमका अनुभव ऐकायचे असतील, भयंकर अनुभव ऐकायचे असतील तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओक लाईक करा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते माका नक्की पाठवा म्हणजे मी ते अनुभव तुमच्यासाठी घेऊन येईन. चला तर मग आज पुरतं एवढाच. पण लवकरच भेटाया असंच एक अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. वडाचं झाड कसला भयानक आहे. एवढ्या रात्री ही गोष्ट सांगा केलंय खरो पण भीती वाटता. काय माहिती कोण बघत असत वरसून. कोण असत तर माफ कर, मी चाललोय. मी फक्त व्हिडिओ शूट करू केलं होतं. रात्रीचं तुका डिस्टर्ब करू केलं असेल तर सॉरी. चला तर मग बाय बाय. माझी टारकली, मी जातोय.